वरोशी या दोन संघांमधली ही लढत. तर गणेश जवळ आणि महेश मोरे यांचं इथं आगमन झालंय. काय नाव रे? प्रमोद जवळ आणि गणेश मोरे यांचं इथं आगमन झालं. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्या समेत जुळलेत अशी चोरगे सर. धन्यवाद सर. जाऊया मॅचच्या दिशेने. जिथे मात्र पाहायला गेलं तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अमित आणि अजय सलामीची जोडी मात्र नक्कीच पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मात्र पाहायला मिळते. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मी अशी चोरगे हार्दिक स्वागत करतो. एक दमदार क्रीडा स्पर्धा जननी माता चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व आपल्या भेटीस आलंय. डे नाईट फॉर्मॅट मध्ये हे क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कालचा पहिला दिवस होता. आपण जर पाहायला गेलं तर या स्पर्धेची चर्चा केली तर पहिल्या दिवसामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. आजचा दुसरा दिवस, दुसरी रात्र पाहतोय आणि सुरू असलेली मॅच एका बाजूला आपण जर पाहायला गेलं तर बामणोली आणि त्यांच्या विरोधात वरोशी या दोन संघांमधली ही लढत. टॉस जिंकलाय बामणोली या संघाने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले वरोशी टीमला बॅटिंगसाठी. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅचला सुरुवात होईल. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. बॉलर P1चा पहिलं षटक हाताळण्यासाठी श्रीकांत आलाय. मॅच ऑन गेम ऑन. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. स्ट्राईकला अजय, नॉन स्ट्राईक एंडला अमित ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम वरोशी संघाकडनं नक्कीच पाहायला मिळते. जाऊया मॅचला होईल सुरुवात. पहिला बॉल घेऊन श्रीकांत P1च्या षटकामध्ये पहिला बॉल. मॅच ऑन गेम ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. राईट ओव्हर द विकेटचा मारा घेऊन पहिला बॉल श्रीकांत यांच्या माध्यमातून अजयसाठी. हो, आखूट टप्प्याचा बॉल दिशा द्यायची होती. इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न, कॅच घेण्याचा प्रयत्न तितका चांगला पाहायला मिळाला. एफर्ट्स देखील तेवढेच चांगले पाहायला मिळाले. परंतु या बॉलवरती आपण जर पाहायला गेलं तर 2 धावा घेत असताना मात्र पाहायला मिळाले. खातं अकाउंट श्री गणेशा झालाय टीम वरोशी संघाचा. आपण जर पाहायला गेलं तर 2 धावांनी मात्र खातं अकाउंट ओपन झालंय. पहिल्या बॉलवरती 2 धावा येत असताना मात्र पाहायला मिळतोय. डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही क्रीडा स्पर्धा अनुभवायला पाहायला मिळते. आदेश कुंबळे यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करूया. धन्यवाद. चेंडू चाललाय घोषंकी क्षेत्रामध्ये. तिथे मात्र पाहायला गेलं तर 1 धाव येईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल 3 या धावसंख्येवरती. मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न होतोय सातत्याने पाहायला गेलं तर. परंतु या बॉलवरती आपण जर पाहायला गेलं तर सिंगल डबलने मात्र धाव फलक मात्र हलतं ठेवण्याचं काम हे दोन्ही बॅटरला पाहायला मिळत आहेत. परंतु अजयच्या बॅटमधून आतापर्यंत 3 धावा आल्यात. पुढचा बॉल घेऊन अगदी सॉफ्ट हँडेड बॅटने मात्र चांगला डिफेन्स केलाय, सन्मान दिला या बॉलवरती. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये श्रीकांतने चांगला स्टॉप तिथे करत असताना पाहायला मिळाला. या बॉलवरती आपण जर पाहायला गेलं कोणती धाव नाहीये. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. P1चं चांगलं पहिलं षटक हाताळतोय श्रीकांत. चर्चा राहिली या गोलंदाजी सातत्याने मात्र चांगली गोलंदाजी P1च्या षटकामध्ये अनेक स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आहे. हा कुटप्याचा बॉल बॅकफुटला जात असताना चांगला कट केलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल थांबत नाहीये. एक्स्ट्रा ऑर्डिनरी, एक्स्ट्रा एफर्ट, एक्स्ट्रा पॉवर मात्र जनरेट करत असताना बॅटर अजय यांच्या बॅटमधून आलाय तो म्हणजे चौकार. 4 धावा मिळतात. जननी माता चषक आज चौकार पाहायला मिळालाय. असं म्हटलं जातं मुंबईचं मरीन ड्राईव्ह आणि अजयचं कव्हर ड्राईव्ह पाहण्याजोगं होतं. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. चौकार येत असताना पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली. अर्थातच एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतोय. 7 या धावसंख्येवरती धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय. श्रीकांत हो, आखूट टप्प्याचा बॉल दिशा दिलीये. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. अगदी या ढगात लाइटिंग लावत बॉल सीमा पार. मिळतील धावा 6. येतोय तो षटकार. मागच्या वर्षीच्या हंगामातला बेस्ट बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं श्रीकांत, त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. आता कमबॅक करून द्यावं लागेल या बॉलवरती. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या धावसंख्येवरती. हो, बाहेरचा बॉल. पंचांनी मात्र व्हाईट बॉल घोषित केलाय. यस रुपे सर, व्हाईट +1. खूप चांगली पंचांची भूमिका.
प्रताप शेलार यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी आणि प्रत्येक चौकारासाठी अजयसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. पुढचा बॉल घेऊन श्रीकांत मात्र सज्ज होतोय. आणखीन एक मोठा प्रहार, बैठा फटका सजवलाय, घुटना टेक और ये षटकार देख. 6 धावा. आणखीन एक मोठा तडाखा आलाय अजयच्या बॅट मधून. अप्रतिम बॅटिंग लाईन पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये पॉवर जनरेट केली आहे, पॉवर प्लेचा फायदा घेतलाय आणि अजयने मात्र ह्या धावा जमवल्यात. टीमची धावसंख्या पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर 21 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचतोय. अमित साठी मात्र आता प्रशांत शेलार यांनी प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकारासाठी, प्रताप शेलार यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी अमित साठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. स्ट्राइक आता अमित कडे असेल. दुसऱ्या षटकामध्ये पाहावं लागेल गोलंदाज कोणता येईल आणि कोणाला वापरला जाईल. विशाल येतोय दुसऱ्या षटकामध्ये. आपण जर पाहायला गेलं तर विशाल आलाय गोलंदाजीसाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी. पंचांची भूमिका शिवराम वैती सर आणि उमेश साबंत सर, त्याचबरोबर कोळी सर आणि त्याचबरोबर शशी साडम सर यांचा पॅनल मात्र पाहायला मिळतंय. या स्पर्धेसाठी प्रकाश झोतात नाहून निघालेली ही क्रीडा आपण पाहतोय फ्लॅश लाईट मध्ये. आजची दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीमध्ये हा सुरू असलेला सामना. एका बाजूला बामणोली आणि दुसऱ्या बाजूला वरोशी, या दोन संघांमध्ये हे घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये पाहत असताना मात्र पाहायला मिळते. पुढचा बॉल विशाल यांचा. अमित साठी हा बॉल लॉफ्ट केलाय, बॉलला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेने. डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन. एकच धाव मात्र मिळेल टीमच्या खात्यामध्ये. एक धाव मात्र ऍड होईल. टीमची धावसंख्या 22 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचतोय 22. आता अजय स्ट्राइक एंडला येतोय. ही जमेची बाजू राहिली आहे अमितची. स्ट्राइक रोटेट केली, त्याला माहिती आहे अजय मोठ्या फटक्यासाठी जातोय आणि तेच त्याने केलं. स्ट्राइक रोटेट केली आणि अजयला स्ट्राइक वरती आणलं. वैयक्तिक 19 धावांवरती खेळतोय अजय. हो, चांगला बॉल, चांगला बॉल. गती परिवर्तन कशाला म्हणतात हे त्याने दाखवून दिलंय. धीम्या गतीने टाकलेला हा बॉल फसवलाय, चकवलाय या बॉलवरती अजयला. अजय कासुर्डे या नावाची चर्चा भरपूर राहिली आहे. पुढचा बॉल घेऊन विशाल. ओहो, खोलात टाकलेला बॉल, ड्राईव्ह जरूर केलाय. मिड ऑन तैनात आहे त्या ठिकाणी. चांगला स्टॉप डॉट बॉल. आतापर्यंत 2 डॉट बॉल आलेत. अजय स्ट्राइक एंडला थोडासा शांत पाहायला मिळतोय. मागील षटकामध्ये आक्रमक पवित्रा धारण केली होती, परंतु या मॅच मध्ये आपण जर पाहायला गेले तर थोडासा शांत आहे. बॅकफुटला गेले, पंच केलाय 30 सर्कलच्या आतमध्ये. चांगला स्टॉप. आणखीन एक डॉट बॉल. आतापर्यंत 3 सलगचे 3 हॅट्रिक डॉट बॉल विशालच्या माध्यमातून हाताळलेत. ही जमेची बाजू राहिली आहे गोलंदाज विशालच्या माध्यमातून, कारण त्यांना माहिती आहे पहिल्या षटकामध्ये श्रीकांतने धावा भरपूर खर्च केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये मला धावा थांबवायच्या आहेत आणि तेच हा गोलंदाज करतोय. मोठ्या फटक्यासाठी गेलेत. चांदोबा चांदोबा भागलास का. अजयच्या बॅट मधून हा षटकार पाहिलास का. 6 धावा आल्यात, षटकार आलाय. अप्रतिम बॅटिंग. सहा धावा, षटकार आलाय. 28 धावसंख्या. 25 धावांवरती खेळतोय. ओहो, बैठा फटका. डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और आणखीन एक षटकार देख. 6 धावा. अप्रतिम बॅटिंग. काय बॅटिंग चालू आहे. बैठा फटका, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला सलगचे 2 मारलेत. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या 34 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते. 31 धावांवरती वैयक्तिक 31 धावा. 11 चेंडू त्याने आतापर्यंत फेस केलेत. 31 धावांवरती खेळतोय. अमित कासुर्डे आता स्ट्राइक एंडला आलाय आणि अमितला आता तेच करायचंय, परंतु प्रताप शेलार यांच्याकडनं जर अमितने षटकार किंवा चौकार मारला तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे.
अजयजी कासुर्डे यांच्याकडनं देखील अमित सडी, महेश मोरे, अमित आलाय, हलक्या हाताने ढकललाय, त्याला माहिती आहे स्ट्राईक रोटेट करायची आहे आणि तेच केलंय. ही जमेची बाजू स्ट्राईक रोटेट झाली आहे. महेश मोरे यांच्याकडनं अजयसाठी षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. बॅकफूटला गेले, बॅकफूट पंच, क्षेत्ररक्षक आहे, जाळं विणलं, जाळ्यामध्ये अडकला जातोय अजय. संधी निर्माण केली, संधीचं सोनं त्या ठिकाणी त्या क्षेत्ररक्षकाने केलं. याचसाठी केला होता अट्टहास की मला विकेट प्राप्त करण्यासाठी. आणि गोलंदाज राहुलला शेवटी आपण जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली आणि फलंदाज अजयला मात्र माघारी धाडण्यामध्ये यश प्राप्त झालं. अजयची खेळी इथे समाप्त झाली आहे, परंतु बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. 31 धावा त्याने कुठल्यात. जर आपण पाहायला गेलं तर 4 षटकार, 1 चौकार अशी खेळी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. नवीन बॅटर युनाइट नंबर 3 मध्ये शिवा आलाय, परंतु राहुल याने चांगलं कमबॅक करून दिलंय. सलामीची जोडी फोडण्यामध्ये नक्कीच त्याला यश आलं, कारण पहिल्या 2 गोलंदाजाला यश आलं नव्हतं, ते मात्र त्याने करून दाखवले आपल्या संघासाठी. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक करून दिलंय या षटकामध्ये. महेश मोरे यांच्याकडनं शिवा यांनी मात्र षटकार मारलं तर 200 रुपयाचं पारितोषिक. पुढचा बॉल, हो आल्या आक्रमक भूमिका बजावण्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षक, पकडला जातोय झेल, गोलंदाजाला मिळते एक क्षेत्ररक्षकाची साथ, मदतीचा हात, फलंदाज शिवा बाद गोल्डन डकचा शिकार ठरतोय. आणि अजयला तो म्हणत असेल तू चल मैं आया. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पंकज येत असताना मात्र पाहायला मिळतोय. कुठेतरी धाव संख्या रोखली आहे. आता हॅट्रिकचा बॉल असेल, हॅट्रिक प्रस्थापित करतील का राहुल? राहुल मोरे हॅट्रिक साठी संधी या मॅच मध्ये, हॅट्रिक होईल का? हॅट्रिक जर झाली तर 200 रुपयाचं पारितोषिक. हॅट्रिकचा बॉल लॉफ्ट केलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक पकडली जाते झेल आणि ही झाली हॅट्रिक. अप्रतिम, पहिली हॅट्रिक या स्पर्धेतली, दुसरी हॅट्रिक आहे का, माफ करा, दुसरी हॅट्रिक या स्पर्धेतली, दुसरी हॅट्रिक पाहायला मिळाली राहुल मोरेच्या गोलंदाजीतून. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे, नमवले. तर विकास सावले यांनी या स्पर्धेसाठी भेट दिली, त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. आणि आज या स्पर्धेतील जर आपण पाहिले तर दुसरे हॅट्रिक गोलंदाज जर आपण पाहिला तर राहुल मोरे याचं नाव जरूर घेतलं जाईल. DK11 बावनली संघाकडून एक उत्तम षटक, महत्वाचं षटक, ज्या फलंदाजानं थैमान मांडलं होतं, चांगला खेळ केला होता, चौकार आणि षटकारांची अतिशबाजी राहिली होती, पण त्याला थांबवण्याचं काम या राहुलनं केलं. थांबवला खेळ, आलेल्या 3 चेंडूवरती 3 फलंदाज बाद केलेत आणि कमबॅक करून दाखवलं. या येणाऱ्या चेंडूंवरती 3 चेंडूवरती 3 फलंदाज बाद थांबवलेत. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरला जातो. या निलेश आलाय, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होईल. हो, सॉफ्ट हँडेड बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सन्मान दिला या बॉलवरती, आलाय तो डॉट बॉल. दबदबा पाहायला मिळतोय गोलंदाज राहुल मोरे या गोलंदाजाचा, प्रभावित केलंय या गोलंदाजाने, चांगलं षटक हाताळलंय. मिडल ओव्हर मध्ये ज्या गोलंदाजाची गरज होती, जी गोलंदाजी हवी होती, तो गोलंदाज राहुल मोरे
चांगलं षटक हाताळतोय. आपण पाहायला गेलं तर कमबॅक करून दिलंय आपल्या संघाला गोलंदाजीतून. ची धावसंख्या धावफलकावरती पाहिली होती, परंतु त्याला रोख ठेवण्याचं काम करतायत. यावेळेस मात्र पहा, एका हातामध्ये कॅच. मुंबईच्या भाषेमध्ये बल काढला. एका हातामध्ये कॅच घेतली. अप्रतिम क्षेत्ररक्षण. व्हॉट अ झेल. कॅच ऑफ द नाईट शुभम तरडे होते. एका हातामध्ये हा ऍक्शन रिप्ले पीटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून. व्हॉट अ झेल. एका पायावरती तोल सांभाळला आणि नंतर शिखर धवन ज्या पद्धतीने कॅच घेतल्यानंतर सेलिब्रेशन करतो ना, तसं सेलिब्रेशन पाहायला मिळालं. मांडीवरती थाप मारली आणि त्याचं सेलिब्रेशन पाहायला मिळालं. व्हॉट अ झेल. कॅच ऑफ द नाईट. ही कॅच प्रत्येकाच्या व्हॉट्सअप स्टेटस वरती नक्कीच झळकेल. अप्रतिम आणि व्हायरल होईल. 3 ओव्हरचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या जर पाहायला गेली तर बॅटिंग करणारी टीम वरोशी संघाचा 35 या धावसंख्येवरती. लॉस ऑफ दी 4 विकेट. आणि नक्कीच या कॅचसाठी जर आपण पाहिलं तर महाराजा मालबरचे मालक वैभव पवार यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक या उत्कृष्ट झेलसाठी आलंय. म्हणजे आज बघा खेळ काय राहिलाय. संपूर्ण टीम जर आपण पाहिले तर 3.5-4 तासाचा प्रवास करत मैदानामध्ये उतरले गेले आणि आज खेळ बहरणारा खेळ, एक रंगणारा खेळ बामणोली टीमचा राहिला गेलाय. आणि या स्पर्धेतलं जर आपण पाहिलं तर पहिली हॅट्रिक आजच्या दिवसातली आपल्या नावावरती राहुलनं केलंय. याच गोलंदाजीमध्ये ज्याने 4 फलंदाजांना टिपलेत. दबाव आखला गेला या वरोशी टीमवरती. एक प्रभावशाली गोलंदाजी राहिल्या. नक्कीच दबदबा कायम ठेवलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. अतुल आलाय आता पुढचं षटक घेऊन. बॅकफुटला जात असताना पंच केलाय. अगदी आपण जर पाहिलं गेलं क्षेत्ररक्षक तैनात आहे. वेगाने बॉल पर्यंत पोहोचतायत. फिकी केली जाईल. एक धाव मात्र नक्कीच प्राप्त होईल अमितच्या खात्यामध्ये आणि एका धावीने देखील टीमचं खातं पुढे सरसवेल, जाऊन पोहोचेल 36 या धावसंख्येवरती. 36 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय वरोशी संघाचा स्कोर. परंतु आता अमित कदम आलेत. हो बॅकफुटला जात असताना फक्त कट केलाय. एकच धाव मात्र मिळेल. डी झोन मध्ये एक धाव सिंगल आली. डिक्लेअर स्वरूपाची धाव धावफलकावरती ऍड होईल. टीमच्या खात्यामध्ये देखील एक धाव. टीमची धावसंख्या 37 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचते. अप्रतिम मॅच. अमित कदम आलाय बॅटिंग साठी. दम दाखवावा लागेल अमित कदमला. पुढचा बॉल घेऊन मात्र सज्ज होतोय अतुल. खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय. 30 सर्कलच्या आतमध्ये आपण जर पाहायला गेलं तर मिड ऑन तैनात होते, परंतु चिकी सिंगल घेण्यापासून वंचित ठेवलं नाहीये या बॅटरला. एक धाव जरूर घेतली गेली. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक अमितकडे असेल. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 38 या धावसंख्येवरती. 38 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. पुढचा बॉल अतुल यांचा अमित साठी पाहावं लागेल. अमित कासुर्डे स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय. एलिव्हेशन प्राप्त झालं नाहीये. 1, 2, 3 क्षेत्ररक्षक आले, परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल हातातून निसटलाय. कॅच ड्रॉप झाली आणि त्याचा भुर्दंड 2 धावांमध्ये भरावा लागेल. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं, परंतु या बॉलवरती कॅच ड्रॉप झाली आहे. 3 क्षेत्ररक्षक आले. जजमेंट जुळलं नाहीये आणि धरतीला ही कॅच दान झाली. 2 धावा येत असताना टीमची धावसंख्या 40 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते. 40 ऑन स्कोर कार्ड. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा अतुल. अमित साठी पाहावं लागेल. हो फ्लिप करण्याचा प्रयत्न होता. शरीरापासून दूर ठेवलाय. पंचांचा इशारा वाईट बॉल. 5+1 अशा 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. खूप चांगली पंचांची भूमिका. शिवा वैती सर मुख्य पंचांची भूमिका पाहायला मिळते. लई पंच रुपये सावंत. हो इथे काय घडलंय. बाटला ब्रश झालाय. कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज बाद. अमित बॅक टू द डग आउट. आज आपण जर पाहायला गेलं तर या स्पर्धेची चर्चा सातत्याने मात्र कायम राहिली आहे, परंतु या मॅच मध्ये आपण जर पाहायला गेलं तर फिल्डिंग करणारी टीम बामणोली आज संघ अगदी 400-450 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय आणि ही टीम संपूर्ण टीम अगदी गावावरून मात्र दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये ही मॅच खेळण्यासाठी. प्रत्येक खेळाडूचं कौतुक असेल, कारण एवढा मोठा प्रवास पूर्ण करून या मॅच साठी तुम्ही दाखल झालात आणि 100% देण्याचा प्रत्येक खेळाडू
मात्र प्रयत्न करतोय. क्रिकेटने आपल्याला काय दिलंय तर क्रिकेटने हे दिलंय. आज स्पर्धा कुठलीही असो परंतु क्रिकेट आहे ना, क्रिकेटचं वेळ जोपर्यंत आहे क्रिकेट आम्ही जपणार आणि ते जपण्याचं काम टीम बामणोली करते. कारण या साता समुद्रा पार येऊन मात्र आपल्या नावाची आपल्या संघाच्या नावाची छाप मात्र ही टीम सोडते. दुसरं आपण जर पाहायला गेलं तर तिसरं षटक राहुल यांनी हाताळलं. चांगलं षटक त्यांनी हाताळत असताना 4 विकेट प्राप्त केल्या. अतुल आहेत, अतुल ने देखील 1 विकेट प्राप्त केली आहे. पुढचा बॉल सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह केलाय, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला स्टॉप केलाय. डायरेक्ट हिट जरूर केला गेला होता परंतु एक धाव नक्कीच या बॉलवरती अंकित केली जाईल. शेवटच्या बॉलवरती सिंगल आले. ओव्हरची होती समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 43 या धावसंख्येवरती. लॉस ऑफ दी 5 विकेट. शेवटचं अंतिम षटक हाणामारीचं षटक म्हणून पाहिलं जातं. स्लॉट ओव्हर मध्ये आपण जर पाहायला गेलं तर गोलंदाज कोणता येईल? राहुल आलाय, ज्याने मात्र 4 विकेट प्राप्त केले होता संघासाठी. अंतिमचं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा राहुल मोरे सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. तिसरं षटक ज्याने हाताळलं होतं, धावा खर्च केल्या होत्या फक्त आणि फक्त 4 विकेट आपल्या संघासाठी नक्कीच मिळवल्या होत्या. अप्रतिम गोलंदाजी राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. स्ट्राईक इन एंडला बॅटर पाहायला मिळतोय अक्षय. हो, टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल खालती राहिलाय. बायच्या स्वरूपात मात्र ही धाव डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एकच धाव येईल. टीमची धावसंख्या 44 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. अप्रतिम मॅच. एका बाजूला वरोशी, दुसऱ्या बाजूला बामनोली. या दोन संघांमधली ही लढत. हो, इथे ड्राईव्ह जरूर केलाय. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. डीप मधून चांगलं प्रोटेक्शन दिलं गेलंय परंतु चेंडू अगदी आपण जर पाहायला गेला तर अडवण्याचा प्रयत्न. पंचाचा इशारा येतोय. डी झोन मध्ये 1 धाव. सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र पुढे सरसवेल, जाऊन पोहोचेल 45 धावा. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. अंतिमच्या षटकामध्ये आपण जर पाहायला गेलं तर गोलंदाज राहुल मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवतोय फलंदाजांना आणि तेच महत्वाचं आहे. कुठेतरी सेकंड इनिंग मध्ये त्यांना बॅटिंग करायची आहे, त्यामुळे आता धावसंख्येला आळा घालणं कुठेतरी महत्वाचं आहे आणि त्यासाठी मात्र अंतिमचं षटक राहुल. पुढचा बॉल घेऊन. हो, आखू टप्प्याचा बॉल होता, दिशा द्यायची होती. टप्पा पडल्यानंतर बॉल तिथेच राहिलाय. चांगला बॉल, निर्धाव बॉलची होते सांगता. हा बॉल आलाय तो डॉट बॉल. अप्रतिम बॉलिंग राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळते. अजूनही 3 बॉल शिल्लक. 3 बॉल मध्ये मात्र धावा किती जमवल्या जातील हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. पुढचा बॉल घेऊन. हो, आणखीन एक शॉर्ट बॉल होता. हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय पाठीमागच्या क्षेत्रामध्ये. तिथे मात्र 1 धाव येईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पुन्हा एकदा पुढे सरसवेल, जाऊन पोहोचेल 46 या आकड्यावरती. 46. अर्धशतक कंप्लीट होईल का? येणारे 2 बॉल शिल्लक पाहावं लागेल. अमित कदम मात्र अजूनही नॉन सेकंड एंडला मात्र तळ ठोकून आहेत. आतापर्यंत त्यांनी 2 बॉल फेस केले, ते 2 धावांवरती नॉन सेकंड एंडला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल. हो, फटका समोरच्या दिशेने. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत, जज करतायत. कॅच ड्रॉप झाली आहे. बॅकअप नाहीये परंतु मिड विकेट क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आला. बॉल फेकी केली जाईल परंतु या बॉलवरती 2 धावा प्राप्त झाल्यात. 2 धावा आल्या. 2 धाबीने मात्र धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय 48 धावा. शेवटचा बॉल, अंतिमचा चेंडू पाहायला मिळतोय राहुल मोरे. अंतिमचा बॉल. शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील? 48 धावसंख्या टीम वरोशी संघाची पाहायला मिळते. अंतिमचा बॉल ऑन साइडला वळवलाय. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न असेल. जागा सोडली आहे. विकेट किपर एंड कडे केलाय थ्रो आणि 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. टीमची धावसंख्या अर्धशतक कंप्लीट. लक्ष असेल, येणारे बॉल असतील 30 आणि 30 बॉल मध्ये करायचे आहेत 51 धावा.
नक्कीच चला स्पीडअप ठेवायचे लगेच मी विनंती करेन ज्यांच्या माध्यमातून आयोजन पाहायला मिळते ती मॅच मागील मॅच मध्ये विजेता ठरले या मॅच मध्ये जो विजेता संघ ठरेल तो मात्र यांच्याशी 2 हात करेल चला जास्त वेळ खर्च करू नका टीम वरोशी संघ आपल्याला विनंती असेल लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आणि आपली फिल्डिंग सजवून घ्यायची आणि त्याचबरोबर बामणोली टीमला देखील विनंती करेन की आपले सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत खूप चांगली क्रीडा स्पर्धा आपण अनुभवताय जननी माता चषक 2025 च हे भव्य दिव्य पर्व क्रमांक 4 आपण अनुभवताय संपूर्ण जावळी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत शिवसंकल्प नेहरू युवा मंडळ वागदरे पुरस्कृत जननी माता क्रिकेट क्लब वागदरे आयोजित जननी माता चषक 2025 पर्व क्रमांक 4 अनुभवताय एक दमदार क्रीडा स्पर्धा आणि या स्पर्धेचं खास आकर्षण पात्र पाहायला मिळालं तर पहिल्यांदाच जावली क्रिकेट असोसिएशन मध्ये एक गाव 11 मध्ये या स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी बाईक पाहायला मिळते हे भव्य दिव्य असं आयोजन चर्चा राहिली आहे या चषकाची चला स्पीडअप घ्या थोडं बॅट्समन बामणोली टीम बॅट्समन मैदानामध्ये पाठवा महेश मोरे यांच्याकडनं राहुल साठी जी हॅट्रिक विकेट घेतली 200 रुपयाचा पारितोषिक आलाय आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ते जमा आहे तुम्ही येऊन घेऊन जायचंय चला मॅचला लगेच गती द्यायची थोडस अमित आपला देखील चला लगेच फिल्डिंग लावून घ्या मी विनंती करेन टीम बामनोली आपले बॅटर पाठवायचे आहेत लगेच मैदानाच्या आतमध्ये वेळेचं निर्बंध आहे मित्रांनो थोडीशी गती द्यायची आहे मॅचला खूप चांगलं आयोजन आहे आजच्या दिवसातले लॉट्स आपल्याला क्लिअर करायचे आहेत तुमची साथ कुठेतरी असणं महत्वाचं असेल त्यामुळे थोडंसं गती द्या थोडीशी स्पीडअप घ्या मैदानाच्या आतमध्ये बॅटर दाखल होत असताना मात्र पाहायला मिळते लक्ष 51 धावांचं आणि 51 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे किरण आणि विशाल अजय आलाय हॅट्रिक जर घेतली तर महेश मोरे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल हॅट्रिक जर घेतली लक्ष मोठं आहे मोठ्या लक्षाचा पाठलाग करायचा येणारे 30 बॉल मध्ये 51 धावांची अजूनही गरज असेल 30 चेंडू 51 धावांची गरज आपण जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये गोलंदाजीसाठी मात्र अजय आलाय किरण तरडे आणि त्यांच्या विरोधात नॉट सेकंड एंडला हॅलो तर करण सुर्वे आणि जय सुर्वे या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं या स्वागत केलं जाईल आपण मंचावरती या जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया मॅचच्या दिशेने पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला उत्तरार्धामध्ये सेकंड इनिंगला होईल सुरुवात पहिली इनिंग समाप्त होत असताना टीमची धावसंख्या 51 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे अजय यांचा पहिला बॉल विशालसाठी पहिलाच बॉल भिरकावून देण्याचा प्रयत्न ऑन साइडला वळवलाय क्षेत्ररक्षक जात आहेत पाठमोरा करत असताना बॉलने मात्र अगदी शेवटच्या मुवमेंटला गुलीगत धोका दिला बॉल ट्रॅव्हल झाला गोशांकी क्षेत्रामध्ये एक धाव मात्र प्राप्त होईल एका धावेने श्री गणेश होतोय अर्थातच टीम बामनोली या संघाचा पहिलं षटक P1 चं अजय हाताळतोय अजयच्या पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे सेकंड एंडला किरण होय अगदी गती परिवर्तन पाहायला मिळालं बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विकेट किपर अमित कासुर्डे यष्टांच्या पाठीमागेच खूप चांगली यष्टीरक्षकाची भूमिका बजावत असताना बाहेरचा बॉल आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न पंच वळतायत
व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. आपण तर धावसंख्येमध्ये नक्कीच भर पडेल. टीमची धावसंख्या 2 या आकड्यावरती. P1चं पहिलं षटक अजय. बॅकफुटला गेले, कट केलाय. बॉल अगदी चाललाय पॉइंटच्या दिशेने. पाहावं लागेल या बॉल वरती मात्र काय घडतंय. अगदी पॉइंट क्लिअर केलाय. बॅकवर्ड पॉइंटला मात्र हा फटका. अगदी बॉल जमिनीला गुदगुल्या करत 4 धावा चौकार ठोकलाय. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचते. 6 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल, मोठे फटके मारावे लागतील. आपण जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये चौकार आलाय. चौकाराची गरज होती. किरणच्या बॅट मधून रन जमवण्याचं काम किरण करतोय. खोलात टाकलेला बॉल लेग बायच्या स्वरूपात. 1 धाव 7 धावा. एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतोय. 7 ऑन स्कोर कार्ड. आणखीन एक खराब दिशा. व्हाईट बॉल पुन्हा एकदा. अवंतर धावसंख्येमध्ये मात्र भर पडेल. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचते. कुठेतरी दिशेपासून भरकटतोय. अचूक टप्पा, अचूक लेंथ मात्र हाताळावी लागेल. हो, फटका बसलाय. बॉल हवेत आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न आणि हो, कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज बाद. आणखीन एक विकेट. पहिला धक्का. किरणला रन जमा करता आल्या नाहीयेत आपल्या संघासाठी. जावं लागेल माघारी. किरणचा खेळ संपतोय. पहिला धक्का टीम बामनोली या संघाला मात्र लागतोय किरण तरडे यांच्या माध्यमातून. दोन विशाल मैदानाच्या आतमध्ये. विशाल तरडे हे दोन्ही बॅटर. दोघांचे नाव देखील सेम आहेत, आडनाव देखील सेम आहेत. अजय यांचा पुढचा बॉल. बॅटला बरेच झालाय. चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 धाव जरूर येईल. पहिलं षटक इथे समाप्त होईल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या 9 धावा. लॉस ऑफ दी 1 विकेट. थोडीशी घाई करायची, स्पीडअप द्यायचंय मित्रांनो. गती द्या थोडीशी. अजून 2 मॅच बाकी आहेत, त्यामुळे थोडंसं मित्रांनो स्पीडअप घ्या. 11:30 वाजून गेलेत, त्यामुळे विनंती करेन थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे. दुसऱ्या षटकासाठी मात्र गोलंदाज सज्ज होईल. शिवा या नावाने चर्चेत असणारा हा गोलंदाज. डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज. पंजाच्या उजव्या बाजूने स्ट्राइक रेंजला विशाल. आखूड टप्प्याचा बॉल. बॅटला ब्रश होऊन चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये. 1 धाव. टीमची धाव संख्या 10. सिंगल येईल. 10 धावा धावफलकावरती लागतात. मोठ्या फटक्यासाठी जरूर गेले होते. पुन्हा एकदा बॉल ब्रश होऊन चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 धाव. सिंगल डबलने काही होणार नाहीये. मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल. 2023च्या JPL मध्ये आपण जर पाहायला गेलं तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून युवा गोलंदाज
म्हणून ज्याची वर्णी लावली होती. ओहो, आणखीन एक चांगला बॉल तिथे हाताळलाय, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय 30 सर्कलच्या आतमध्ये कव्हर मध्ये, शॉर्ट कव्हरला चांगला झेल तिथे पकडलाय शिवा. चांगली गोलंदाजी राहिली 2003 मध्ये JPL मध्ये युवा गोलंदाज म्हणून ज्याने सायकल मिळवली होती, हा तो युवा गोलंदाज आहे. पुन्हा एकदा आपल्या नावाचा दमखम दाखवतोय. अनिश आलाय. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय बॉल पर्यंत. दुसऱ्या धाब्याचा कॉल दिलाय. धोक्याची घंटा होती परंतु वेगाने ही धाव कंप्लीट केली. 2 धावा आल्यात. 2 धावीने धावफलक मात्र जाऊन पोहोचला 13 या धावसंख्येवरती. लक्ष्य 51 धावांचं आहे. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम बामनोली या संघाला. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न होता, बेट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये आलाय तो डॉट बॉल. दुसरं षटक शिवा यांचं. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. अंतिमचा बॉल. ओ, इनफिल्डच्या वरून उडवलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. इनफिल्ड अगदी आउटफिल्ड थोडीशी स्लो पाहायला मिळाली आहे. या बॉलवरती आपण जर पाहायला गेलं तर एकच धाव, 2 धावा, सॉरी 2 धावा आल्यात. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. टीमची धाव संख्या 15. आता येणारे बॉल 18 आणि 18 बॉल मध्ये करायचे आहेत 36 धावा. 18 चेंडू 36 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चला, टीम मीटिंग नको मित्रांनो, मॅचला गती द्यायची. अठरा बॉल आणि अजूनही करायचे आहेत 36 धावा. 18 चेंडू 36 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीसाठी मात्र निलेश आलाय. स्ट्राइक रेंजला विशाल. पुढचा बॉल आधीच ओळखलं, सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव फलकावरती जरूर ऍड होईल. अवंतर धावसंख्येमध्ये भर पडेल. मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल कारण लक्ष मोठं आहे. डोंगर पोखरावं लागेल, वाट शोधावी लागेल. पुन्हा एकदा बाहेरचा बॉल दिशेपासून भरकटतोय. दिशाहीन गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 17. लोअर फुलटॉस बॉल होता. आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव घेण्यामध्ये नक्कीच यश आलंय. यस, हाईट साठी तिसऱ्या पंचांची मागणी केली. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य चेंडू. खोदून काढलाय. मनगडाचा चांगला वापर केलाय. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडनं चुकी होते परंतु बॅकअप ते एवढं चांगलं पाहायला मिळतंय. काय घडलंय या बॉलवरती?
चांगला स्टॉप. या बॉलवरती 3 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. 3 धावा नी टीमची धावसंख्या 21. पहिल्या 2 षटकामध्ये कुठेतरी धावा थांबल्या होत्या. याही षटकामध्ये धावा थांबवण्याचं काम गोलंदाज निलेश करतोय, परंतु धावा जमवण्याचं काम दोन्ही बॅटर करतायत. येणारे 16 बॉल 30 धावांची अजूनही गरज. 16-30 चं समीकरण समोरच्या दिशेने उडवलाय डाऊन दी ग्राउंड. ओहो, फटका फसलाय. कॅच ड्रॉप झाली. फटका फसला होता. अगदी अडवण्याचा प्रयत्न तितका चांगला पाहायला मिळाला. आणखीन एक धाव मिळाली असती, परंतु अप्रतिम एफर्ट्स, अगदी एफर्ट चांगले पाहायला मिळाले. अगदी टी शर्टला पूर्ण माती लागली. धीम्या गतीने गती परिवर्तन, कटरचा वापर जरूर केलाय. डॉट बॉल. टीमची धावसंख्या 23. 14 बॉल 28 ची गरज. बॅडमिंटन स्ट्रोक पाहायला मिळालाय. चेंडू अगदी चाललाय घोषंगी क्षेत्रामध्ये, ट्रॅव्हल होतोय. एक धाव मात्र तिथे प्राप्त होईल. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 24 या धावसंख्येवरती. 24 धावा धावफलकावरती लागतायत. मोठ्या फटक्यासाठी सातत्याने मात्र प्रयत्न सुरू आहेत, परंतु प्रयत्न यशस्वी होत नाहीयेत. प्रयत्न अपुरे पडतायत. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला वळवलाय. 30 सर्कलच्या आतमध्ये चांगला स्टॉप. एक धाव मात्र नक्कीच प्राप्त होईल. सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवेल, जाऊन पोहोचेल 25 या आकड्यावरती. तीन षटक समाप्त झाले. 3 षटकानंतर टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेली तर 25 ला 2. आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 26 धावांची गरज. 12 चेंडू 26 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. थोडंसं स्पीडअप घ्या मित्रांनो. अजून 2 मॅच शिल्लक आहेत. एका बाजूला बामनोली आणि दुसऱ्या बाजूला वरोशी. या 2 संघांमधली ही लढत आपल्याला पाहायला मिळते. अमित कासुर्डे गोलंदाजीमध्ये 34 षटक हाताळण्यासाठी अमित कासुर्डे आलेत. हो, बीट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. पंचांकडे अपील जरूर पाहायला मिळाली. अपील मध्ये उत्साह पाहायला मिळाला आणि बॅटला हलकासा बहुतेक ब्रश झालाय. कॉट बिहाइंड विकेट मात्र नक्कीच विशालला मात्र माघारी जावं लागेल. हा पेन पण संपला. लय अभ्यास करतो मी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिनेश आलाय. 11 बॉल मध्ये आता 26 धावांची अजूनही गरज. 11 चेंडू 26 धावा. मोठ्या फटक्यासाठी गेले. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. जजमेंट जुळून आलंय. अजयने चांगला झेल तिथे पकडलाय. फलंदाज मात्र बाद होईल. जावं लागेल माघारी. दिनेश बॅक टू दी डगआउट. शुभम आलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये.
अमित यांनी आतापर्यंत 2 विकेट नक्कीच मिळवल्यात. पुन्हा एकदा हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हा गोलंदाज. अमित देखील हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. राहुलने हॅट्रिक घेतली होती. अमित हॅट्रिक घेईल का? हॅट्रिकचा बॉल होता. चांगल्या पद्धतीने मात्र बॉल बॅकड्रॉप पाहायला मिळाला. एकच धाव या बॉल वरती सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 26. सिंगल डबलने मात्र काही होणार नाहीये. मोठ्या फटक्याची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. षटकार चौकार मारावे लागतील. ऑन साइडला वळवलाय. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये 27 धावा धावफलकावरती लागतात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ओ इथे फटका फसलाय. बॉल हवेत. एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने. फुटबॉल पाहायला मिळाला परंतु 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल सीमारेषेच्या बाहेर. अगदी खूप वेळानंतर मात्र हा चौकार पाहायला मिळाला. टीम बामनोली या संघाकडनं बॅटिंग करत असताना शुभमच्या बॅटमधून हा चौकार. खूप वेळानंतर मात्र हा चौकार पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 31 या धावसंख्येवरती. बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आलाय तो डॉट बॉल. ओव्हर झाली ना. ओव्हरची होते समाप्ती. 4 षटक इथे समाप्त होत आहे. टीमची धावसंख्या 31. येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे आहेत 20 धावा. मॅच ऑन आहे. 6 चेंडू 20 धावा. 50-50 मॅच अजूनही पाहायला मिळते. 6 चेंडू 20 धावा. अशक्य असं हे आव्हान शक्य करून दाखवावं लागेल. स्वतःला सिद्ध करावं लागेल. तुम्ही स्वतःला सिद्ध करा. जग तुम्हाला प्रसिद्ध केल्याशिवाय राहत नाहीये. सिद्ध करावं लागेल या मॅच मध्ये. 6 चेंडू 20 धावांची गरज. 6 चेंडू 20 धावांची गरज आहे अजूनही. गोलंदाजीसाठी महत्वाचा जबाबदारीचं षटक शिवा आलाय. संघासाठी अंतिम आणि वैयक्तिक दुसरं षटक. ओहो इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय अगदी कव्हर रिजन मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील चालू आहे. जागा सोडली आहे इथे. रन आउट. अनिश रनआउटच्या स्वरूपात मात्र माघारी जावं लागेल अनिशला. 2 धावा आल्या. तिसऱ्या धाव घेत असताना अनिश रनआउट होतोय. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 18 धावांची अजूनही गरज आहे. 5 चेंडू 18 धावा. श्रीकांत आलाय. स्ट्राइक एंडला शुभम. शुभम वरती नजरा असतील. शुभमने मात्र जबाबदारी स्वीकारली आहे. श्रीकांत आलाय. येणारे 5 बॉल 18ची गरज. 5 चेंडू 18ची गरज असताना हा बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. बेट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आलाय तो डॉट बॉल. 4 बॉल आणि आता 4 बॉल मध्ये करायचे आहेत 18 धावा. 4 चेंडू 18ची गरज. मॅच अजून संपलेली नाहीये. 4 चेंडू 18ची गरज असता हा बॉल अगदी भन्नाट वेग पाहायला मिळाला. वेग 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 आणि वेगावरती स्वार होणारा हा गोलंदाज शिवा. अगदी या यष्टनवरती हा बॉल. बेल सोडवल्यात. 3 चेंडू 18ची गरज. अतुल आलाय नवीन बॅटर. 6 विकेट आतापर्यंत गमावल्यात टीम बामनोली या संघाने. वरोशी संघाचा दबदबा पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. बॅटिंग देखील तेवढीच चांगली पाहायला मिळाली. अजयचं नक्कीच कौतुक होईल कारण ज्या पद्धतीची खेळी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. औपचारिकता शिल्लक असेल. 2 चेंडू 17 धावांची अजूनही गरज. औपचारिकता शिल्लक. सध्या पारड जड पाहायला मिळतंय वरुशी संघाचं. टॉस साठी नक्कीच यायचंय.
लगेच नेक्स्ट मॅच मध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस घेऊयात. हो चांगला बॉल, डॉट बॉल आलाय. हो विकेटचं पतन, शेवटच्या बॉल वरती विकेट आली आहे. चला टॉस साठी या वागदरे कर्णधार आणि वरोशी कर्णधार दोन्ही टीमला विनंती केली जाईल. ह्याच्यानंतर जे मॅच आपल्या समोर येणार आहे तर तोपर्यंत जाऊया. आताच आपण एक सुमधुर असा आवाज ऐकला गेला कराड ग्रामीण असोसिएशन मधील कराड तालुकामधील आवाज जर आपण पाहिले तर अशीर चोरगे सर यांचा एक सुमधुर सर आवाज या स्पर्धेला लाभला गेला. तर विनंती केली